नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एका नाजूक विषयावर बोलायला मी आलोय. खरं तर सुशील कुलकर्णी आडनाव असलेल्या एका व्यक्तीनं या विषयावर बोलावं की न बोलावं हा प्रश्न होता. पण मनातल्या प्रश्नाला हो किंवा नाही, हो किंवा नाही या प्रश्नोत्तरामध्ये हो असं उत्तर मिळालं, कारण या विषयावर बोलणं आवश्यक आहे मंडळी. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ही चळवळ जोरदारपणे सुरू आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी बहुसंख्य लोकांची इच्छा आहे. पण या आरक्षणाच्या लढाईच्या निमित्तानं दोन जातींच्या मध्ये किंवा वेगवेगळ्या जातींच्या मध्ये मतभेद कसे होतील यावरही बघणारी मंडळी आहेत. अगदी सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो, मराठाच काय, कोणत्याही जातीला आपल्या सामाजिक उत्थापनासाठी आरक्षणाची आवश्यकता असेल आणि तोच एकमेव मार्ग उरला असेल तर कोणत्याही जातीला आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. वर्षानुवर्ष, शतकानुशतके गावगाडा चालवणारा समाज म्हणून मराठा समाजाकडे बघितलं जातं. गाव सांभाळताना, गावाचं रक्षण करताना मराठा समाजाचीच आठवण होते आणि तो ज्वलंत जाज्वल्य इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण हा मराठा आरक्षणाचा विषय मात्र आता समाजामध्ये दुही पसरविण्यासाठी वापरला जातो आहे. पुन्हा एकदा तानाजी सावंतांच्या विधानावरून गहजब माजलेला आहे. तानाजी सावंत लातूरमध्ये नव्हे, मला वाटतं उस्मानाबादमध्ये बोलताना एक वाक्य बोलून गेले आणि त्याच वाक्यावर गहजब चालू आहे. तानाजी सावंतांचं ते वाक्य जशाच तसं ऐकणं आवश्यक आहे. ते ऐकूया. ज्याचं योगदान ज्या जातीसाठी देणं आहे त्यासाठी मी आहेच. याचा अर्थ बाकीच्या 18 पगड जातीचा द्वेष करा असं थोडीच आहे. आणि म्हणून बघा यांचं डोकं कसं चालतं. त्यांनी लगेच पिलावर केली, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. अजून 2 महिन्यांनी वेगळी टीम निघाल, मग आम्हाला एसटी मधनं आरक्षण पाहिजे, आम्हाला ह्याच्यातलं पाहिजे. अरे हे कोण आहे? ह्याच्या मागचा कर्तकर्ता कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्याला माहित आहे, फक्त कोणी बोलत नाही. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही बघतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच. आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे आणि सोडणार नाही घेतल्याशिवाय. ऐकलं? तानाजी सावंत जो विषय मांडत होते त्याच विषयाच्या अनुषंगानं आपण जरा पुढे जाऊया. 2014 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं सरकार सत्तेवरती आलं. कोपर्डीमधली दुर्दैवी आणि वाईट घटना घडली आणि त्यानंतर मराठा समाजाच्या मोर्चांना सुरुवात झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षानं मांडला जाऊ लागला आणि एक करता शांतीपूर्ण स्वरूपात निघणारे पण सरकारी यंत्रणा आणि या व्यवस्थेला धडकी भरेल अशी गर्दी असणारे मोठमोठे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघू लागले. 2019ला देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण व्यक्तीचं, ब्राह्मण मुख्यमंत्र्याचं सरकार सत्तेवर असेपर्यंत हे मोर्चे निघतच होते. अगदी मूक मोर्चाला पुन्हा ठोक मोर्चाचं स्वरूप द्यायचं अशी ही चर्चा सुरू झाली. 2019 मध्ये निवडणुका झाल्या. भाजपला बहुमताच्या जवळ जाता आलं नाही. शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2019च्या आधी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि या आरक्षणातल्या वेगवेगळ्या भरती, प्रवेश या सगळ्यांच्या मधल्या काही बॅचेस पुढे निघालेल्या होत्या. 19 नंतर या संदर्भातल्या आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात खारिज झाला. हे आरक्षण गेलं. 19 ते 22 हे सरकार जाईपर्यंत एकही मोर्चा निघाला नाही. हे विशेष. ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार पडलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं अजित पवारांचं सरकार पडलं, त्या क्षणी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे निघण्याला प्रारंभ झाला. पण या सरकारचे मुख्यमंत्री मात्र एकनाथ शिंदे होते, जे स्वतः मराठा आहेत. चंद्रकांत पाटलांच्या सारखा उपसमितीचा अध्यक्ष जो मराठा नेता आहे ते चंद्रकांत पाटील आहेत. त्यानंतर तानाजी सावंत आहेत.
संदीपान भुमरे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, गुलाबराव पाटील आहेत, अशा असंख्य मराठा नेत्यांची मांदियाळी या मराठा आरक्षणासाठी सरकारमध्ये काम करत होती. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा मोर्चांना सुरुवात होईल याची चर्चा सुरू झाली, कारण सरकार बदललं होतं. मराठा मोर्चा निघणार याच्या चर्चा सुरू झाल्या आणि मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असलेल्या तानाजी सावंतांनी आरक्षण मिळणारच आहे याची राजकीय पोळी भाजू देऊ नका हे सांगायला सुरुवात केली. त्यातला खाज हा शब्द पकडून त्यावर चर्चा सुरू झाली. पण त्या खाज शब्दात तानाजी सावंतांच्या बोलण्यातला रांगडेपणाचा बाज आहे हे कोणाच्या लक्षातच घ्यायला कोणी तयार नव्हतं. मंडळी, या सगळ्या गोष्टीसोबत मला आणखी काही मुद्दे मांडायचे. एक, जेव्हा मराठा मूक मोर्चा शांतपणे निघत होता तेव्हा याच मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून सामनाच्या मध्ये व्यंगचित्र छापणाऱ्या लोकांच्या वरती त्यावेळेसच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आणि शांत झाल्या. अहो, एवढंच काय, आता शिवसेनेच्या आमदारकीचं बक्षीस मिळाले आणि ज्यांना विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागली आहे त्या अंबादास दानवेंनी संभाजीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालच्या पुतळ्याच्याच क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या माणसांना लाथ मारली होती. ते दृश्य देखील तुम्ही बघून घ्या. हे दृश्य बघितल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं की खरोखरच मराठा समाजाच्या मोर्चा संदर्भामध्ये, आरक्षणासंबंधामध्ये लढणाऱ्या माणसांच्या विषयी यांच्या मनातल्या भावना काय होत्या. तानाजी सावंत तर या मोर्चाचा, या सगळ्या भागाचा घटक होते आणि त्यांनी आरक्षणाची खाज ही मराठा समाजाबाबत उच्चारलेलं नव्हतं, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी उच्चारलेली गोष्ट होती. तानाजी सावंत बोलले उस्मानाबादेत, पहिली प्रतिक्रिया उमटली लातूरमध्ये आणि तीव्र निषेध सुरू झाला बीडमधून. या सगळ्या कॅल्क्युलेशन्सला तुम्ही जरा नीट तपासून बघा. त्याआधी तानाजी सावंतांचं बीडमधलं भाषण देखील व्हायरल झालेलं होतं. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला तानाजी सावंतांनी नागडं करण्याची भाषा केलेली होती आणि तिथून हा मुद्दा जास्त पेटला. दुसरा, लातूरमध्ये त्यांनी एका काँग्रेसच्या नेत्याला तुमच्या गड्या खालचा करून टाकू असं सांगितलं होतं. तिथून म्हणजे काँग्रेसच्या नेत्याचे काही लोक तिथे आहेत, एकतर कॉपी बहाद्दर आहेत, म्हणजे विलासराव देशमुखांची अगदी बोलण्यातली, हातवाऱ्यांची कॉपी करत बोलणारे एक नेते आहेत. त्यांनी आपल्या IT च्या टीमला कार्यरत करून याच वाक्याला अधिकाधिक पुढे आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा विपर्यास करून मांडणी करण्याचा प्रयत्न केला. ही खाज हा जो विषय आहे, ते तानाजी सावंत ते वाक्य पुन्हा मी तुम्हाला ऐकवतोय. याच्या मागे कोण आहे हे सगळ्याला माहित आहे, पण कोणी बोलायला तयार नाही असं म्हणतायत ते ऐका. बघा यांचं डोकं कसं चालतं. यांनी लगेच पिलावर केली, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. अजून 2 महिन्यांनी वेगळी टीम निघाल, मग आम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे, आम्हाला ह्याच्यातलं पाहिजे. अरे हे कोण आहे, ह्याच्या मागचा कर्तकरीचा कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्याला माहित आहे, फक्त कोणी बोलत नाही. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही बघतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खास सुटली लगेच. आम्हाला पाहिजे पाहिजे, मलाही पाहिजे. हे लक्षात आलं असेल तुमच्या. तानाजी सावंतांना जो खाज शब्द वापरायचा आहे तो आंदोलकांच्यासाठी नाही, तर तो या आंदोलनाची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते शब्द तानाजी सावंत त्यांच्यासाठी वापरत होते. नेमकं त्यांच्यावरती उलटतंय हे लक्षात आल्याबरोबर तानाजी सावंतांच्या विधानाचा विपर्यास करून त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. मंडळी, खरा हा विषय संवेदनशील आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतोय, मराठा समाजाच्या या मागण्याला माझा व्यक्तिगतरित्या पूर्णपणे पाठिंबा पहिल्यापासून आहे, अगदी पहिल्या मोर्चापासून. म्हणणं एवढंच होतं की या मोर्चाच्या निमित्तानं जे राजकीय शिरकाण करणं चाललंय ना, ते करायला नको होतं. आक्षेप त्यावर व्यक्त केला होता, त्या विधानावर. फडणवीस, आम्ही आरक्षणच मागतोय,
तुमची बायको नाही असं जे विधान केलं होतं त्या विधानावर आक्षेप व्यक्त केला होता. त्यामुळं या आंदोलनाच्या निमित्तानं कोणतीही जातीय भूमिका घेऊन विषवल्ली पेरण्याचं काम कोणी करणार असेल तर आक्षेप त्याच्यावर आहे. तानाजी सावंतांच्या विधानाचा विपर्यास झालाय हे पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.